आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी रोमान जॉन टाबरे यांची 4 महिन्याची मिसा देणार कुटुंबीय, स्वर्गवासी नॉर्बर्ट फ्रान्सिस परेरा यांच्या स्मरणार्थ देणार कुटुंबीय, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार क्लेरा मार्टिन, मामाकडची आजीच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार साहिल व स्माइली करवाल, स्वर्गवासी बहिणीच्या आत्म्यास शांती लावावी म्हणून देणार तेरेजा परेरा, घराला 16 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवाचे आभार देणार जेकब तुस्कानो, देवाचे आभार ब्लेस व कुटुंबीय, लग्न कार्यावर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून देणार स्वाती व ऑजबेल. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण संत बेनेडिक्ट या महान संतांचा सण साजरा करतो. संत बेनेडिक्ट अगदी पावित्र्याचं जीवन जगलेले आहेत. ते मठवाशी होते आणि त्यांनी एक बेनेडिक्ट मठ तयार केला, जिथे अनेक मठ किंवा मठवासी तिथे गेले आणि त्यांनी त्या पावित्र्याला आणखी जोर दिला. आज आपण संत बेनेडिक्टकडे प्रार्थना करत असताना आपल्या मनातील सगळे हेतू आपण या वेदीवर आणूया आणि आपण देखील बेनेडिक्टप्रमाणे पवित्र व्हावं, शुद्ध व्हावं म्हणून या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया
करा, दया करा. पापे आमुची कबूल करीतो, हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, दया करा, दया करा. धारक आमुचा तू झालासी, हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्वसमर्थ बापा, तुझ्या सेवेत जीवन कसे घालवावे याचे उत्तम उदाहरण तू संत बेनेडिक्टद्वारे आम्हाला घालून दिले आहेस. इतर सर्व वस्तूपेक्षा तुझ्यावर आम्ही अधिक प्रेम करावे, तुझ्या आज्ञानुसार चालावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व का जिवंत राहण्यावर राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. उजिया राजा मरण पावला. त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोन्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफिम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी आणि दोहोंनी तो उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे हलले, मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापांचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे. प्रतिसाद. परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे, तू अनादी कालापासून आहेस. प्रतिसाद. परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. प्रतिसाद. परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. जयघोष.
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. येशू आपल्या 12 प्रेषितांना म्हणाला, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घर धन्याला बालजबूळ म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्माचा घात करायला समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा आणि शरीर या दोहोचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यापासून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसासमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. प्रभूचे हे शुभवर्तमान. स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू, आजचं पहिलं वाचन हे एशिया संदेष्टातून घेतलेलं आहे. कालपर्यंत आपण होशिया संदेष्टाचं वाचन करत होतो. आजपासून आपण एशिया संदेष्टा कोण आहे त्या पुस्तकातील वाचन आता सुरू होत आहे. एशिया संदेष्टा एक प्रभावी प्रवक्ता होता. देवाच्या पावित्र्याचा त्याला अनुभव आलेला होता. नेहमी देवाचा गौरव करणारा एक आध्यात्मिक, एक प्रामाणिक माणूस, महान प्रवक्ता. बऱ्याच वेळेला एशियाच्या पुस्तकामध्ये आपल्याला येशूविषयी सांगितलेली भविष्यवाणी सापडते. आजचं जे पहिलं वाचन आहे ते एशियाच्या पाचारणाविषयी आहे. एशिया सांगतो की तो एका मंदिरात गेला आणि मंदिरामध्ये सगळं पावित्र्यमय वातावरण त्याला आढळलं. रथी महारथी बसलेले होते आणि संगीत चालू होतं. एवढं चांगलं सुमधुर संगीत त्याच्या कानात पडल्यानंतर त्या मंदिरामध्ये त्याला पावित्र्याचं वातावरण झालं. त्या गाण्यामुळे, त्या संगीतामुळे तो अगदी न्हावून निघाला. तो त्या संगीतामध्ये इतका रमला की तो स्वतःला विसरला, त्याचं भान हरपलं. आणि त्याला नंतर काय जाणवलं, त्याला जाणीव झाली जणू काही त्या खुर्चीमध्ये परमेश्वर बसलेला आहे. परमेश्वराचा अनुभव त्याला तिथे आला. सगळं वातावरण अगदी पवित्रमय झालेलं होतं. आणि म्हणूनच तो सांगतो की मी जणू काही परमेश्वराच्या सान्निध्यात आहे. एक आगळा वेगळा अनुभव एशिया संदेष्टाला आला. आणि त्यानंतर त्याला काय जाणवलं की परमेश्वराभोवती सगळे दूत जमलेले आहेत आणि परमेश्वराचा गौरव करत आहेत, हे देखील त्याने अनुभवलं. आणि त्या देवदूताच्या गायनाने तो अगदी भारावून गेला. त्याने अगदी आदरयुक्त लोटांगण त्या क्षणी घातलं आणि त्याच्या तोंडातून शब्द पडले, पवित्र पवित्र पवित्र, जे आपण मिसामध्ये बोलतो
पवित्र पवित्र पवित्र. आता हिब्रू भाषेमध्ये अगदी उच्च सुपरलेटिव्ह पवित्र सांगायचं असेल तर त्याला शब्द नव्हते. जसे आपण म्हणतो मोस्ट होली किंवा अगदी अतिउच्चम, पावित्र्याचा पवित्र असं शब्द आपण मराठीत वापरले असते. तर हिब्रू भाषेत एक शब्द 3 वेळा रिपीट करतो. म्हणजे त्याला एवढं ते वातावरण वाटलं, पवित्र वाटलं की तो म्हणतो पवित्र पवित्र पवित्र. जे शब्द आपण मिसामध्ये वापरतो, गातो आणि त्यानंतर मिसाच्या मेन ट्रान्सफिगरेशन किंवा रूपांतर या विधीला, या प्रसंगाला आपण सुरुवात करतो, जिथे भाकर आणि द्राक्षरसाचं रूपांतर येशूच्या शरीरात आणि रक्तात होतं. आणि त्याच वेळेला त्याला जाणवलं की हा पवित्र्याचा अनुभव घेत असताना त्याला जाणवलं की मी अपवित्र आहे. कुठेतरी त्याला कमतरता भासली की मी या पावित्र्यासाठी लायक नाही आहे. त्याला कुठेतरी वाटलं की मी पाप केलेला आहे. जणू काही त्या वेळी त्याला तसं वाटलं की मी अपात्र आहे. आणि म्हणून तो अपात्र असताना कबुली देतो की प्रभू मी अपवित्र आहे, मी अशुद्ध ओठाचा आहे. आणि त्याच वेळा काय झालं, एक देवदूत इंगळ घेऊन त्याला येतो आणि त्याच्या जिभेस स्पर्श करतो. म्हणजे प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण देवासमोर जातो, जेव्हा देव आपल्याला पाचारण करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की मी ह्या गोष्टीला लायक नाही आहे. आपल्या देवासमोर आपल्याला आपल्यामधील जे अपवित्र आहे, अशुद्ध आहे ते आपल्याला कळतं. जसं एखाद्या गटारामध्ये पाणी असतं, अशुद्ध पाणी, सूर्याचा प्रकाश आल्यानंतर त्या गटारातील जरी शुद्ध वाटत असलं, परंतु त्या गटारातील सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर त्या गटारातल्या पाण्यातलं कसं अशुद्ध पाणी आहे ते दिसतं. तसं येशूच्या प्रकाशामध्ये येशाला कळलं की मी अपवित्र आहे, मी अशुद्ध आहे. परंतु परमेश्वर जणू काही त्याला सांगतात घाबरू नकोस. आणि मग देवदूत येऊन त्याच्या जिभेला ते आगीचं इंगळ लावतो आणि जणू काही त्याला शुद्ध करतो. त्याला क्षमेचा अनुभव येतो. जणू काही परमेश्वर त्याला स्पर्श करतो. घाबरू नकोस, मी तुला पवित्र करत आहे, मी तुला शुद्ध करत आहे. माझे प्रिय बंधूंनो, अनेक वेळा असं जाणवतं आपण जर चांगलं कुंसार केलं, पश्चाताप केला, तर परमेश्वर नक्कीच आपल्याला आपल्या पापांची क्षमा करत असतो. जेव्हा आपल्याला कळतं की मी अपात्र आहे, त्याच वेळेला जणू काही परमेश्वर आपला ताबा घेतो. पण बऱ्याच वेळेला आपण कबूल करत नाही. बऱ्याच वेळेला आपण ती जाणीवच ठेवत नाही. मी कुठे पाप केलं आहे, मी कुठे केलं आहे, मी कुठे लबाडी केली आहे, मी कुठे खोटं केलं आहे, मी काय केलं आहे, मी कोणाची चोरी केली नाही, मी लबाडी केली नाही. आपण कबूल करत नाहीत. हा सगळ्या भारतीयाचाच दोष आहे. आपण पहिल्या प्रथम कुठे दोष आला की पहिला आपण काय सांगतो, पहिलंच त्याला सांगण्यात येतो तू कबूल होऊ नकोस, कबूल करायचं नाही. मग आपल्याला सगळे भ्रष्टाचाराच्या पेपरामध्ये एवढ्या बातम्या येतात, एवढ्या आपण वाचतो, सगळे पुरावे आहेत, पण तो काय सांगतो नाही मी नाही केलं, मी तसं बोललोच नाही. म्हणजे पहिलंच आपण नाकारतो. परंतु येशया संदेष्टा अगदी प्रामाणिकपणे या देवाच्या सान्निध्यामध्ये, या अनुभवामध्ये तो कबूल करतो की मी अशुद्ध आहे. आणि जेव्हा मी कबूल करतो तेव्हा परमेश्वर माझ्या जीवनाचा ताबा घेतो. आणि त्यानंतर काय होतं, जेव्हा परमेश्वर माझा ताबा घेतो, परमेश्वर जेव्हा मला पवित्र करतो, तेव्हा जणू काही मी परमेश्वराला शरण होतो, परमेश्वर माझा होतो. आणि अशा संदर्भात सांगतो, येशया परमेश्वरासमोर लोटांगण घालतो की आज मी तुला शरण आलेलो आहे, माझं जीवन तुझं आहे. आणि मग परमेश्वर त्याला सांगतो मी कोणाला पाठवू, हे मिशन कार्य करण्यासाठी कोणाला पाठवू. आणि तेव्हा येशया सांगतो मी आहे, मला पाठव, मी तयार आहे. आणि येशया संदेष्टा ते आमंत्रण स्वीकारतो. आपल्याला कुठली जबाबदारी द्यायला नंतर आपण सुद्धा निर्णय एक्सक्यूज नाही, मला जमणार नाही, मी करणार नाही. जणू काही येशया संदेष्टा आपल्याला आज आव्हान करत आहे. किती जण कबूल करू शकतात प्रामाणिकपणे मी तयार आहे. थोडा वेळ शांत राहून येशया संदेष्टाप्रमाणे आपण देखील आपल्या पापाची कबूल करूया. आपण सांगूया परमेश्वरा मला शुद्ध कर, मी पापी आहे,
माझ्या हातून पाप घडलेला आहे, परंतु तू मला शुद्ध करू शकतो. मला त्याची जाणीव झालेली आहे की फक्त परमेश्वरच मला शुद्ध करू शकतो. मी माझी पापांची कबुली करत आहे. परमेश्वर, तू माझा ताबा घे, तू माझ्या जीवनाचा ताबा घे. या परिस्थितीमध्ये मी एकटा काहीच करू शकत नाही. जर तू माझा ताबा घेतलास, मला शुद्ध केलंस, तर माझं तारण होईल. आपण थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया आपल्यासाठी. आपले सगळे हेतू या वेदीवर आणूया. उद्या नॉबर्ट कर्वालोचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करूया. आणि आणखी कोणाचे काही वाढदिवस असतील, कोरोनासारख्या आजारामुळे जी भयावह परिस्थिती झालेली आहे, संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे, आपल्याकडे जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, ज्यांची या महामारीमुळे नोकरी गेलेली आहे, कुटुंबामध्ये आर्थिक अडचण भासत आहे, या सगळ्या लोकांची आपण आठवण करूया. बघून आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामध्ये नावाची उद्धार करू. संत बेनेडिक्टच्या सणाच्या दिवशी ही दानं आम्ही तुला अर्पण करीत आहोत. त्याचा दयेने स्वीकार कर. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही नेहमी तुझ्या पायापाशी राहावे व तुझ्या सेवेत खरे ऐक्य व शांती आहे हे आम्हाला समजते म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुझ्या संतांचा सन्मान हा तुझाच सन्मान आहे. तुझ्या कृपादानामुळेच ते या सन्मानाला पात्र ठरले. त्यांच्या स्वर्गातील जीवन तू आमच्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस. आमचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे संबंध जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला साक्ष देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या सार्वकालिक आनंदात
सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. आणि म्हणूनच सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो करूया श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवन दे भाकर व हा तारणदायक पहिला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या सर्व संतांसह प्रारंभापासूनच्या संत बेनेडिक्ट ह्याच्याबरोबर प्रभो आम्हाला सुद्धा तुझ्या शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभूने शिकवली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषदास म्हणालास, मी तुम्हाला सर्व शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझे व्यसन सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकांना शांती बंद करूया. जगाची पापे दूर करणारे देवाची कृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही सार्वकालिक जीवनाचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले आहे. आमच्या प्रार्थनाईक संत बेनेडिक्टच्या शिकवणीनुसार चालण्यास आम्हाला सहाय्य कर व तुझ्या सेवा कार्याशी एकनिष्ठ राहण्याकरता आणि आमच्या बंधू भगिनीवर मनापासून प्रेम करण्याकरता आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर सदा राहो. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदार हस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना आशीर्वादित कर
व आमच्या धर्मग्रामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो. तुझ्या शब्दाचा सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र कुटुंब आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याकडे मिसानंतर ज्यांचा वाढदिवस असेल त्यांच्यासाठी आपण बड्डे गाणं बोलायचो आणि त्यांना शुभेच्छा द्यायचो. आता आपण जरी भेटत नसलो तरी मिसामध्ये आपण त्यांची आठवण करू शकतो. तर ज्यांना वाढदिवसानिमित्त प्रार्थना करायचं वाटत असेल त्यांनी नावं ब्लांचकडे द्यायची आहेत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमध्ये सॅक्रिस्टी आणि घरासाठी लादीचं काम चालू आहे. त्या खिडक्यांना आपण स्लायडिंग विंडो बसवणार आहोत. तर आपल्याकडे आपल्या ओळखीचं कोण स्लायडिंगचं काम करणार असेल कृपया त्यांनी ऑफिसमधून टेंडर घेऊन जावं.